ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता नागोबाला अर्जुन सायली तुरुंगात पाठवणार, जेलची हवा खायला लावणार। तर आता पुन्हा एकदा अशा एका व्यक्तीची एंट्री होणार जिला आपण सगळ्यांनीच याआधी पाहिलेलं आहे या मालिकेत, जी पूर्ण गेम बदलू शकते। आता नेमकं काय घडतं, कसं घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतो की सध्या अस्मिता हिच्या मनामध्ये असा विचार येत असतो की जेव्हा माझं बाळ ह्या जगात येईल तेव्हा त्याचा बाबा तिथे असायला हवा। मग अस्मिता ही इच्छा आता कल्पनासमोर बोलून म्हणते, आई मला वाटतं सचिनने खरोखर आता घरी परत यायला हवं। नाही म्हणजे माझ्या मनात सचिनबद्दल अजूनही तितकाच राग आहे। सचिनबद्दलचा माझ्या मनातला तिटकारा कमी झालेला नाहीच आहे, पण या सगळ्यात माझ्या होणाऱ्या बाळाची काय चूक? उगाचच्या उगाच सचिनच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायला नको। त्याला त्याचा बाबा हवाच असेल ना गं। म्हणून मी असा विचार करते की सचिनला आपण पुन्हा घरात घेऊया। तुला काय वाटतं? नाही म्हणजे तुलाच नाही, तुम्हा सगळ्यांनाच। तुम्हाला चालेल का? त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, अगं बाळा, हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे। जर तुला सचिनच्या घरात येण्याने काही प्रॉब्लेम नसेल ना वाटत, तर मग आम्हालासुद्धा सचिनच्या घरात येण्याने काहीही प्रॉब्लेम नाही आहे। अस्मिता, तू विसरू नकोस, आम्हाला फक्त तू, तुझं सुख, तुझा आनंद, तुझी इच्छा इतकंच महत्त्वाचं आहे बाळा। आणि जर तुला वाटतंय ना की सचिन ह्या घरात आल्यानंतर तू नॉर्मल राहू शकशील, तुला काही हरकत नसेल, तर मग माझीसुद्धा काहीच अडचण नाही आहे। तू एक काम कर, तू सगळ्यांसमोर ही इच्छा तुझी व्यक्त कर, बघ सगळे ह्या गोष्टीसाठी तयार होतील। नाहीतर मी एक काम करते, मीच बोलते सगळ्यांशी, तू राहू दे। आणि मग कल्पना ही गोष्ट सगळ्यांना सांगते, म्हणजे प्रताप, त्याचबरोबर अश्विन आणि पूर्णाजी। मग आता अश्विन म्हणतो, हे बघा मला काय वाटतं, उगाचच्या उगाच आपण हे सगळं जास्त ताणून धरण्यात काहीही अर्थ नाही आहे। नाही म्हणजे तुम्हाला कदाचित माझं मत चुकीचं वाटेल, पण मला काय वाटतं, अस्मिताई जे बोलली ते बरोबर आहे। बाळ झाल्यानंतर शेवटी बाळाला जितकी अस्मिताईची गरज असणार आहे तितकीच सचिनचीसुद्धा गरज असणार आहे। शेवटी बाळाचं संगोपन हे आई एकटी नाही करू शकत, त्याच्यासाठी बाबाचीसुद्धा गरज लागतेच। त्यामुळे मला असं वाटतं की आपण सचिनला घरात घेऊन टाकूया। आणि तसंही तो आता सुधारलाय, जर तो स्वतःहून अन्नपाणी वगैरे सोडण्याची भाषा बोलतोय तर याचा अर्थ त्याला पश्चाताप होतोय की। तर दुसऱ्या बाजूला आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं रस्त्याने चाललेले असतात। आता अचानक सायलीला सचिनला बघितल्यासारखा वाटतो। गाडी सिग्नलला थांबलेली असते। सायली अर्जुनला म्हणते, अहो ते सचिन भाऊजी आहेत का हो? त्याबरोबर अर्जुन गाडीतनं बाहेर डोकावतो। अर्जुन म्हणतो, कुठे? सायली म्हणते, अहो बघा ना, ती ग्रे कलरची कार बघा। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो बरोबर। त्यावर सायली म्हणते, त्यांच्याबरोबर एक मुलगीसुद्धा आहे, दिसली? त्यावर अर्जुन म्हणतो, हो दिसली ना। एवढी या सचिनला समज दिली, एवढं याला व्यवस्थित वागायला सांगितलं, पण नाही, तरीही याला जे हवं आहे हा तेच करतोय। असो, करू देत, याला याची मनमानी करू देत। फक्त याने पुन्हा अस्मिताईसमोर घरी आलं पाहिजे। मग हा सचिन आहे आणि मी आहे। नाही जर याची वाईट अवस्था केली ना, तर मी सुद्धा नावाचं अर्जुन नाही। सायली म्हणते, जाऊ द्या हो, तुम्ही चिडू नका, आपण आधी घरी तर जाऊया। मग सायली अर्जुन घरी येतात आणि त्यांना आता घरच्यांचा निर्णय समजतो की ते लोक घरी सचिनला परत बोलवत आहेत। त्यामुळे मग सायली आता तिथूनच म्हणते, नाही। त्याबरोबर आता सगळ्यांना सायलीने नाही म्हटल्यावर प्रश्न पडतो की काय झालं? मग सायली म्हणते, मला कळतंय अस्मिताताई, सध्या तुमच्या मनात खूप चलबिचल चालू असेल। सचिन भाऊजींना माफ करावं ही तुमची मनातून खूप इच्छा असेल, पण सचिन भाऊजींना तुम्ही माफ करावं इतकी त्यांची कुवतच नाही आहे, इतकी त्यांची पात्रता नाही आहे। आजही त्यांच्या डोक्यात तेच सगळे नीच वृत्ती, नीच विचार सुरू आहेत। त्यावर सायलीला आता अस्मिता विचारते, म्हणजे? त्यावर मग आता अर्जुन सांगू लागतो, म्हणजे हेच अस्मिताई की आज माझं थोडं सिनियरच्या घरी काम होतं त्याच्याकडे, म्हणून मी तिकडे गेलो होतो। सायली मला म्हणाली की मी सुद्धा सुमन काकूंना भेटायला येते। मग आम्ही तिकडनं त्यांना भेटून वगैरे निघाल्यानंतर घरी येताना सिग्नलला गाडी थांबली होती। त्यावेळी आम्ही दोघांनीही सचिनला पुन्हा एका मुलीबरोबर पाहिले। आणि हो, ती मुलगी आणि सचिन खूप जवळ होते, त्यामुळे ती त्याची कलीग होती किंवा काही हे बोलण्याचा प्रश्नच नाही। आणि मुळात त्याने तुला आधीच सांगितलं आहे की त्याचा कॅनडाचा जॉब सुटलेला आहे।
त्यामुळे आता त्याच्याबरोबर मुलगी जी कोणी होती ती कोण होती त्याचा अंदाज तूच लाव. सायली म्हणते, अस्मिताताई तुम्हाला वाटतं की तुमच्या बाळाचा जेव्हा जन्म होईल तेव्हा त्याच्या बाबाने त्याच्याबरोबर असायला हवं, तुमच्याबरोबर असायला हवं. पण मी एक खरं बोलू का, हा असा माणूस तुमच्याबरोबर असण्यापेक्षा जर तो तुमच्याबरोबर नसेल ना तरच तुमची डिलिव्हरी, तुमचं बाळंतपण सगळं व्यवस्थित होईल असं मला तरी वाटतं. आणि आम्ही सगळे आहोतच की तुमची काळजी घ्यायला, तुमच्या बाळाला जपायला. त्यावर मग मात्र आता अस्मिताला सायलीची ही गोष्ट पटते आणि अस्मिता म्हणते, सायली जर तुम्ही म्हणताय ते सत्य आहे ना तर मला सचिनला माफ करायचंच नाही आहे. मी विचार केला की त्याला एक सुधारायची संधी देईन, पण तो त्याच्या लायक नाही आहे. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन फोन उचलण्यासाठी बाजूला जातो. इन्स्पेक्टर सावंतांचा तो फोन असतो. आम्ही रविराज किल्लेदारांच्या घरी पोहोचलो आहे. नागराज किल्लेदार यांना अटक करायला असं पोलीस सांगतात. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, थोडा वेळ तुम्ही थांबा. मला आणि माझ्या बायकोलासुद्धा तिकडे यायचं आहे. आम्ही तिकडे येतो. आमच्या समोरच तुम्ही नागराज किल्लेदारला अटक करा, कारण नागराज किल्लेदार तुमच्यासमोर खूपच जास्त नाटकी करणार आहे. त्यावर इन्स्पेक्टर ठीक आहे असं म्हणतात. मग सायली आणि अर्जुन लगेचच आता रविराज काकांच्या घरी निघून येतात. त्यानंतर पोलीस व सायली अर्जुन घरात येतात. अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब हा बघा हाच येतो. त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नागराज किल्लेदार आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहे रविराज किल्लेदार यांच्या अपघाताच्या आरोपाखाली. त्यावर नागराज लगेचच म्हणतो, काहीही काय बोलताय तुम्ही, आणि मीच माझ्या दादाचा अपघात कसा करायला सांगेन. उगाचच्या उगाच उठून सुटून कुठूनही येता आणि काहीही बोलता का. पोलीस आहात म्हणून तुमचं सगळं खपवून घेतलं जाईल असं वाटतंय का तुम्हाला. हे बघा तसं काहीही नाही आहे. हे सुसभ्य लोकांचं घर आहे. इथे येऊन अशी बाष्कळ बडबड करू नका. आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं. हे सायली अर्जुन तुमच्या बरोबर आहेत म्हणजे यांनीच सांगितलं असेल ना. सायली अर्जुन अरे काय चाललंय तुमचं. का उगाचच्या उगाच तुम्ही आमच्या घरामध्ये सतत पडत असता. आमच्या घरात सध्या माझ्या बिचाऱ्या बायकोला बरं नाही आहे, आजारी आहे ती. मी तिची काळजी घेऊ, तिची सेवा करू की तुमच्या या सगळ्या नाटकांना बळी पडू. का उगाच तुम्ही आमचं सुखाने चालत असलेलं घर बिघडायच्या मागं लागलाय रे. सायली तुझ्याकडनं मला ही अपेक्षा नव्हती. का करतेस तू हे सगळं. अगं तुला तर रविराज काकाने मुलगी मानलं होतं ना, मग काय झालं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, आम्ही कोणीही खोटं बोलत नाही आहोत. उलट तुम्ही नाटकं करताय मिस्टर नागराज किल्लेदार. हे बघा. आणि मग आता लगेचच इन्स्पेक्टर साहेब अर्जुननी त्यांच्या फोनवर पाठवलेला व्हिडिओ सुरू करतो आणि म्हणत असतो, बघा. त्याबरोबर मग आता पुरावा बघितल्याच्या नंतर रविराज काकांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. त्यांना तर विश्वासच पटत नसतो की हे सगळं माझ्याच सख्ख्या भावाने केले. रविराज काका म्हणतात, नागराज हे सगळं तू केलंस, तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना. त्यावर लगेचच सायली म्हणते, रविराज काका अहो जर लाज वाटली असती ना तर हे सगळं काळकृत्य करण्याची मुळात यांनी हिंमतच केली नसती. पण यांना लाज नाहीच वाटली म्हणूनच तर यांनी हे सगळं पाप करण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्या. आता तर यांना काही बोलण्यात आणि काही सांगण्यात अर्थ उरलेला नाही आहे. त्यापेक्षा पोलिसांनी यांना घेऊन जाणं हेच यांच्यासाठी उचित शिक्षा ठरेल. इन्स्पेक्टर साहेब याला अटक करा. त्याबरोबर अर्जुन लगेचच नागराजला म्हणतो, आणि हो नागराज काका तुला जास्तीत जास्त शिक्षा होईल याची आम्ही काळजी घेऊ. त्यानंतर मग आता नागराजला घेऊन पोलीस निघून जातात. मग लगेचच आता अर्जुन हा विचार करतो सिनियरला आणि प्रतिमा आत्याला आता सुमन काकूबद्दलसुद्धा सगळं सांगायला पाहिजे. मग अर्जुन सांगू लागतो, सुमन काकूला महिपतच्या माणसांनी पकडून ठेवलं नव्हतं तर नागराज काकानेच पकडून ठेवलं होतं सिनियर. आणि सुमन काकूच्या पहाऱ्यासाठी त्याने महिपतच्या माणसांना उभं केलं होतं. आणि तिथे फक्त सुमन काकूच नाही तर महिपतलासुद्धा त्याने डांबून ठेवलं होतं. कारण महिपत तोंड उघडेल असं त्याला वाटत होतं पोलिसांच्या दबावाखाली येऊन, आणि म्हणून त्याने हे सगळं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुमन काकू वेडी वगैरे काहीही झालेली नाही आहे. ते सगळं फक्त एक नाटक होतं जे मी आणि सायलीने सुमन काकूला करायला सांगितलं होतं. कारण जर सुमन काकू इथून सुटून पळून गेली आहे ही गोष्ट नागराज काकाला कळली असती आणि ती तुमच्याच घरी आली असती तर नागराज काकाने सुमन काकूला पुन्हा गायब केली असती म्हणून, आणि त्याशिवाय आपल्याला पुरावेही मिळवता आले नसते. त्यावर हे ऐकल्यावर लगेचच रविराज काकांना आणि प्रतिमा आत्याला सुमनचा खूप अभिमान वाटतो. प्रतिमा आत्या म्हणते, सुमन तू आमच्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी एवढं केलंस. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, वहिनी
अहो तुम्ही कसलं मला आभार मानताय, उलट मीच तुमची माफी मागायला हवी. माझ्या नवऱ्याने तुमच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्यामुळे तुमचं हस्तखेळतं कुटुंब, तुमचा संसार सगळं उद्ध्वस्त झालं. माझ्या नवऱ्यामुळे तुमची मुलगी दुरावली, तुम्ही दोघं नवरा बायको एकमेकांपासून तुटलात. खरंच या सगळ्याला जर कोणी कारणीभूत असेल ना, तर तो फक्त माझा नवरा आहे आणि मला ह्या गोष्टीचा पश्चाताप कायम राहील. त्यासाठी तुम्हाला मला जर काही शिक्षा द्यायची असेल ना, तर तुम्ही तीसुद्धा देऊ शकता. मी तुम्ही दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे. त्याबरोबर मग प्रतिमा आत्या म्हणते, अगं सुमन, कुठली भाषा करतेस हे, शिक्षेची वगैरे? असं काहीही माझ्या मनात नाही आहे आणि यांच्यासुद्धा. आणि नागराज भाऊजींनी जे काही केलं त्या सगळ्यात तुझा काय दोष? नागराज भाऊजींना तू थोडी ना साथ दिली होतीस. मग आमचा तुझ्यावर कधीही राग नव्हता आणि कधीही राग नसेल, समजलं ना? आणि राहिला प्रश्न नागराज भाऊजींचा, तर नागराज भाऊजींना त्यांच्या प्रत्येक चुकीची शिक्षा मिळेलच. तू घाबरू नको, तू शांत हो बरं, डोळे पुसानी पहिले, रडू नकोस. त्याबरोबर मग लगेचच स्वतः कल्पना प्रतिमा आत्या हीच सुमनचे डोळे वगैरे पुसते. तर तोपर्यंत आता हवेच्या वेगाने पसरत ही बातमी प्रियापर्यंत सुद्धा पोहोचते. नागराज किल्लेदारला झाली अटक. आता हे ऐकून प्रियाला खूप मोठा हादरा बसतो. प्रिया विचार करते की नक्की हे खरं आहे की अफवा, ते पहिलं बघितलं पाहिजे. ती नागराजला कॉल करत असते पण नागराज काही फोन उचलत नसतो. प्रिया विचार करते याचा अर्थ हे खोटं नाही तर हे खरंच आहे. नागराज काकांना अटक झालीच असणार, पण नक्की ह्या नाग्याला अटक कशाला झाली असेल? मग प्रिया आणखीन थोडी तिच्या लोकांकडनं माहिती मिळवते, तर तिला कळतं की नाग्याला रविराज काका आणि प्रतिमा आत्याचा अपघात घडवून आणल्याच्या केसखाली अटक झाली. त्यावर आता प्रिया विचार करते, बाप रे, आता मी ह्या नाग्याला कसा सोडू, काय करू? ह्याच्यासाठी काहीतरी मला करावं तर लागणारच आहे. जर हा सुद्धा तुरुंगात गेला आणि याने तोंड उघडलं तर माझं गुपित उघडेल. त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल. कोण अशी व्यक्ती आहे जी मला नाग्याला सोडवायला मदत करू शकते, तीसुद्धा पैशांचीही आणि फेस टू फेस भेटण्याचीही? मग ती विचार करते. त्यावेळी तिला दामिनी देशमुखचं नाव आठवतं. प्रिया दामिनीला कॉल करते आणि म्हणत असते, नमस्कार ॲडव्होकेट दामिनी देशमुख, मी प्रिया बोलते. प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार आणि सध्याची तन्वी सुभेदार. आठवतोय का आश्रम केस? त्यावरती म्हणते, ओ अच्छा आठवली, पण मला ना तुझ्याशी काही बोलण्यात रस नाही आहे, तू फोन ठेव. त्यावर लगेच प्रिया म्हणते, अहो असं काय करताय, प्लीज एकदा माझं ऐकून तर घ्या, मला तुम्हाला एक केस द्यायची. त्याबरोबर ती म्हणते, मला तुमच्याकडनं कोणतीही केस नको आहे. ऑलरेडी तुमच्या बाजूने एक केस लढले आयुष्यात आणि तीसुद्धा हरून बसली, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. आता मला पुन्हा तुमच्याकडनं कोणतंही काम नको आहे. मी तेव्हा काम केलं, त्याचे पैसे मला मिळाले आणि मी तिकडनं निघाले. दॅट्स इट, इट्स सिम्पल. मला तुमच्याकडनं आता काहीही काम नको आहे, ठेवून दे फोन. त्यावर प्रिया म्हणते, अहो असं काय करताय? ओ अच्छा, कळलं, मला कळलं व्यवस्थित. तुम्हाला भीती वाटते का? नाही म्हणजे अर्जुनसारख्या हुशार, कर्तबगार, तडफदार वकिलासमोर तुमचा निभाव कसा लागेल? बरोबर. नाही, अर्जुनसमोर तुमचा निभाव लागणार नाहीच. एक काम करा, नकाच घेऊ तुम्ही ही केस. मी बघते एखादा चांगला, हुशार, समंजस, समजूतदार, अक्कलीने केस लढणारा, युक्तिवाद करणारा वकील मी शोधते. मला वाटलं की तुम्हाला अर्जुनला हरवण्यासाठी, अर्जुनला त्याची पात्रता दाखवण्यासाठी ही नवीन संधी मिळवून देईन मी. पण नाही, जर तुम्हाला नवीन संधी नकोच असेल तर काय करणार? जाऊ द्या, सोडा. मी ठेवते फोन, मी बोलते कोणाशी तरी दुसऱ्याशी. त्यावर मग मात्र आता लगेचच दामिनीला तिचा भूतकाळ आठवतो. अशा पद्धतीने अर्जुनने तिला हरवलं होतं हे सगळं तिला आठवतं. मग हे सगळं आठवल्यानंतर मग दामिनी ठरवते की मी ही केस घेणार. मग ती म्हणते, ठीक आहे, मी ही केस घेणार. केस कशासंबंधी आहे? मग ती सांगते, खुनासंबंधी. त्याबरोबर लगेचच आता दामिनी विचारते, कोणाचा खून? त्यावर मग प्रिया सांगते, ते पूर्ण किल्लेदार कुटुंबांचा, म्हणजे ती प्रतिमा, तो तिचा नवरा आणि ती त्यांची पोरगी म्हणजे मी, तन्वी. त्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणते, अच्छा यांची केस आहे तर. पण एक गोष्ट, मला या केसमधल्या बारक्यातल्या बारीक डिटेल्ससुद्धा तू प्रोव्हाइड करायच्या. जर तू ते केलंस तरच मी ही केस लढेन. आता तू ठरव काय करायचं. प्रिया म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मी तुम्हाला या केसमधल्या छोट्यातल्या छोट्या दुव्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या घटनेपर्यंत सगळं सांगते. मग तर झालं. आणि मग प्रिया बोलायला सुरुवात करते. तर नागराजला रविराजची प्रॉपर्टी हवी होती.
त्यासाठी नागराजने रविराजचा अपघात घडवून आणला, पण त्या अपघातातनं ती तिघही जण वाचली. पण ही गोष्ट नाग्याला कळलीच नाही. पण प्रतिमा आत्याची म्हणजेच माझ्या आईची स्मृतिभ्रंश झाला होता. तिला काही आठवत नव्हतं, त्यामुळे तिला परत येता आलं नाही. तन्वी म्हणजे मी खूप लहान होते, त्यामुळे मला सुद्धा घरी जाता आलं नाही. मग रविराज म्हणजे माझे बाबा हे एकटे जेव्हा शुद्धीवर आले, तोपर्यंत मी आणि माझी आई तिकडनं निघून गेलो होतो. दोघीही वेगवेगळ्या दिशेने गेलो होतो, कारण पहिली शुद्ध मला आली होती आणि मग आईला. आणि त्यानंतर मग आम्ही तिकडनं गेल्यावर बाबांना शुद्ध आली आणि मग बाबा उठले. पण त्यांनी आम्हाला शोधायचा प्रयत्नही खूप केला, पण आम्ही त्यांना सापडलोच नाही. त्याबरोबर मग लगेचच दामिनी म्हणते, काय इतकंच? मग काय ह्याच्यात कॉम्प्लिकेटेड काय? त्यावरती म्हणते की अहो कॉम्प्लिकेटेड हे आहे की पुराव्याच्या दौरवरती त्यांच्याकडे नागोबाचा व्हिडिओ आहे, ज्यात नागोबाने स्वतःच्या तोंडाने सर्व गुन्हा कबूल केला आहे. त्यावर दामिनी म्हणते, एवढंच ना, काय करायचं आहे ते मी बघते. मग दामिनी पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस स्टेशनला येऊन ती असं म्हणते की तुम्ही माझ्या अशिलाला थेट अटक नाही करू शकत. तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचे पुरावे नाही आहेत. पोलीस साहेब म्हणतात, मॅडम तुम्ही कशाबद्दल बोलताय? त्यावर ती म्हणते, मी नागराज किल्लेदार यांच्याबद्दल बोलते. नागराज किल्लेदार यांना तुम्ही अटक केली आहे ना? मग का अटक केली आहे तुम्ही नागराज किल्लेदारांना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज किल्लेदार हे निर्दोष आहेत. त्यावर पोलीस तिलासुद्धा तो व्हिडिओ दाखवत असतात. त्यावर ती म्हणत असते की अहो एकदा जरा तुम्ही विचार करा, स्वतःच्याच सख्या भावाची सुपारी कोणी का देईल, ते सुद्धा आपल्याच जवळच्या एका व्यक्तीला. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे नागराज किल्लेदारांनी हे असं काहीही केलेलं नाही आहे. हा व्हिडिओ AI जनरेटेड आहे. आज AIचा जमाना आहे. AIच्या जमान्यात प्रॉम्प्ट दिला की समोरचा AI काहीही करून देऊ शकतो. समजलं ना? हे सगळं तुम्ही केलं आहे असं सुद्धा मी बोलू शकते, जर मी तुमचं तोंड तिथे लावलं तर. बरोबर ना? त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही उगाचच नागराज किल्लेदारांना पकडून ठेवलं. प्लीज त्यांची जामीन करा, मोकळं करा, त्यांना सोडा. त्याबरोबर मग लगेचच आता नागराजला सोडलं जातं. आता जसं नागराजला सोडलं जातं, नागराजच्या अंगातली मस्ती पुन्हा सुरू होते. नागराज एकदम मोठ्या तोऱ्यात मस्त हातपाय पसरून तुरुंगाच्या बाहेर येतो आणि आता तो मनात म्हणत असतो, आलो रे आलो, मी पुन्हा बाहेर आलो. मला कोणीही फार काळ आतमध्ये ठेवू शकत नाही. त्यावेळी मागून अर्जुन येतो आणि अर्जुन नागोबाच्या एक सनसनवून लाथ लगावून देतो. नागोबा खालीच पडतो आणि अर्जुनकडे मागे वळून पाहत असतो. तोपर्यंत सायली समोरच्या बाजूने प्रतिमा आत्या आणि सुमन काकूसोबत येते आणि मग सायली ही प्रतिमा आत्या आणि सुमन काकूसोबत लगेचच त्याला सांगते की तुझ्या पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तुला तुझ्या प्रत्येक पापाची शिक्षा ही मिळायलाच हवी आणि म्हणूनच आता पोलीस तुझी प्रत्येक वेळी खातिरदारी करतील. इन्स्पेक्टर साहेब यांनी याच्या बायकोला खूप छळलेलं आहे. 22 वर्षांच्या गुन्ह्यासाठी जरी याला शिक्षा नाही झाली तरी बायकोला त्रास दिल्याबद्दल तरी याला शिक्षा व्हायलाच हवी. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो आम्ही FIR लिहून घेऊच तुमची. त्याबरोबर आता सायली म्हणत असते, आता तुला माफी नाही ना घ्या, आता तुला माफी नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.